सध्या पुऱ्या महाराष्ट्रात जे दशावतार हे चित्रपट धूम गाजयता त्या चित्रपटात भूमिका वजेल्ले आमच्या बरोबर आसा दिलीप प्रभावळकर सर. आमी त्यांच्याकडल्यान जाणून घेवया सध्या गोंयांत त्यांच्यांनी हे चित्रपट पळयल्ले आसा. आमच्या गोंयच्या जनते वांगडा गोंयच्या रसिकां वांगडा मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हे लेगीत तांच्या सायडीक बसले आणि ह्या पिक्चराचो आस्वाद घेतलो. सर कसं वाटतंय गोवेकरांसोबत हा चित्रपट गोव्यामध्ये पहा. मला गोव्याच्या रसिकांपुढे का नाटक करायला नेहमीच आवडायचं. ह्याच्या आधी आता मी सिनेमा घेऊन आलोय. म्हणजे काय त्याला मॅग्नम ओपस म्हणतात तसं आहे. म्हणजे खूप इतका चॅलेंजिंग आणि इतका डिमांडिंग आणि इतका क्रुशियल आणि इतका इम्पॉर्टंट रोल मी याच्या आधी केला नव्हता. फिजिकलसुद्धा याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत. म्हणजे मला जंगलातनं पळायला लागले, कोकणातल्या जंगलातनं पाण्यात पोहलोय मी, स्विमिंग केले ते पण खाडीच्या पाण्यात. आणि मग ट्रान्सफॉर्मेशन वॉज व्हेरी चॅलेंजिंग फॉर अन ॲक्टर इन मी. निश्चित म्हणजे दिलीप प्रभावळकर हे साधारण आता 80 वर्षाच्या वयर गेलेले आसा न्ही सर. 80 वर्षाच्या उपरांत सुद्धा ज्या तरेन तांच्यांनी ही एक्शन दाखयल्ली आसा त्या खातीर तांचे विशेष कौतुक आसात. पूण दशावतार म्हटल्या उपरांत तांची ते खरेंच अभिनयात दशावतार आसा. म्हटल्यार रंगमंच आसूं, नाटक, त्याच बरोबर सिनेमान वेगवेगळे त्यांचे कॅरेक्टर्स जे आम्ही लहानपणा पासून बघत आलोय सर. तुम्हाला म्हणजे तुमचा जो चौकट राजातला हा मी असा कसा वेगळा वेगळा म्हणजे खरंच हा दशावतार तुम्ही आज तुम्हाला अशी संधी मिळाली की दशावतार हे एका चित्रपटात. बरोबर बरोबर अगदी बरोबर. एकाच चित्रपटामध्ये असे वेगवेगळे अवतार बघायला मिळाले आणि प्रत्येक अवताराचं चॅलेंज वेगळं होतं, आव्हान वेगळं होतं. मी ज्यांना मराठी कळत नाही त्यांनी सुद्धा ते सबटायटल्स वाचत वाचत रोल पाहिला. रील व्हायरल होतोय सर. कुठला तरी तो साऊथ मधला दक्षिणातला तो उठतो आणि म्हणतो आई एम नॉन मराठी बट एक्चुअली मैं फिल्म देखने के लिए मैं जुहू से आया हूँ एंड एक चीज बोलना चाहता हूँ. दिलीप प्रभावळकर सर, ही इज अ ग्रेट एक्टर एंड वी सल्यूट. मग मराठी सिनेमाला एवढं तुम्ही वर नेता त्याबद्दल काय वाटतं? नाही मग खूप आनंद होतो मला. म्हणजे मला असं वाटतं की ही शेवटी सिनेमा ही चित्रभाषा आहे. अगदी म्हणजे आय मुवमेंट्स असतील, नाकाचं हे असेल, बारीक 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 तुमचे डोक्यातले विचार तुमच्या कधी कधी डोळ्यात दिसतात. आणि तुम्ही ते पछाडलेल्या मध्ये डोळे बघा डोळे बघा. हो डोळे बघ बाबा लगीन डोळे बघ. दिलीप प्रभावळकर जर तुमका इन केस जर तुम्ही तो वळखाना असे आसूंक शकना कारण की आताच्या जनरेशन सुद्धा ते कसे वावरत आसा हे तुमकां हांव सांगता. फाटी जो महाकुंभ जालो तेन्ना तांचो एक डायलॉग मी अमर झालो म्हणटा पळय ते हे दिलीप प्रभावळकर. तुझा आत्मा माझ्यात, माझा आत्मा बाहेर, असं काही. महाकुंभामध्ये खूप व्हायरल झाला होता सर. तर मी अमर झालो म्हणजे जे कोण महाकुंभातून येत होते ना ते मी अमर झालो हे लावत होते. त्याच्यानंतर मागीर तो अजून एक रील्सामध्ये बरोच व्हायरल जाता. तो म्हटल्यार जिस राह पे तुम चल रहे हो बेटा एक दिन पूरी तरह फसोगे. लगे रहो मुन्ना भाई तातून जी त्यांच्यानी गांधीजीची भूमिकेला जिस राह पे तुम चल रहे हो बेटा एक दिन बुरे तरी पछतो हे रील्स मध्ये अजूनही मुलं टाकतात. ओके. तो सुद्धा मेमोरेबल रोल होता खूप आणि त्यासाठी नॅशनल अवॉर्ड मिळाला मला. दशावतार जो चित्रपट तुम्ही बनवलाय तो एक लोककलेतून आपला निसर्ग असू दे, माती संवर्धन करण्याचा एक संदेश देतो. याबद्दल तुम्ही काय मेसेज देऊ इच्छिता? नाही तो अगदी ठळकपणे दिलेला आहे याच्यामध्ये. आणि आपलं निसर्ग हे खूप महत्वाचं आहे. असं हे कोकण का सगळीकडेच म्हणजे गोवा काय सगळीकडे प्रत्येक भागात हे महत्वाचं आहे असं मला वाटतं. वांगडा बसून पिक्चर पळयलो तुम्ही लेगीत हो पिक्चर पळयात. एक बरो संदेश दिवपी पर्यावरण संवर्धन करपाचो मेसेज दिवपी असो विशय ह्या पिक्चरान आसा.